या फार ऊन आहे का? खूप जास्त. हो ना. बापरे. हे बघा हे आपलं बांधकामाचं काम चाललेलं आहे इकडे. हा. तुमच्याकडे जमीन किती आहे? हा. बाई जमीन विचारती सांग. जमीन म्हणजे जोक केला तुम्ही, विनोद केला. विनोद जमीनच नाही यांना. जमीन नाही ही पण आता जोकच करायला लागली. अरे आमच्याकडे आहे ना 150 एकर जागा आहे. 150 एकर. आमच्या आई वडिलांनी आहे ना लगेच आमच्या नावावर, ह्याच्या नावावर 75 एकर, माझ्या नावावर 75 एकर केली. आणि सगळी बाग आहे ते. हा आणि हा. मग माझ्या नावावर किती करणार? आणि माझ्या पण. एकदा आमच्या नावावर झालेली, आता तुम्ही आमच्या झाल्या हा. की सगळी तुमच्या तुमच्यात नावावर. नावावर सगळी. हा, आणि- मग तुम्ही आमच्या होण्याची आम्ही वाट बघत होतो. आणि पैसा पाणी किती आहे? पैसा पप्या, हा? पैसा जोक करतीये जोक. विनोद विनोद. अरे आमच्याकडे आहे ना असे पोत्यानी पैसे भरून पडलेले आहेत. पोत्यानी अंगणात येतात नुसत्या चिल्लर फाडलेल्या आहेत. कोंबड्या सुद्धा खात खात आमच्या. नाही. आणि तुमचे आई वडील? आमचे आई वडील कोंबड्या झालं? सुद्धा खात नाही म्हणजे यांच्याकडे कोंबड्या पण आहेत. हं? कोंबड्या पण आहेत. हा. कोंबड्या पण आहेत. कोंबड्याला एसी आहे आणि आमच्या आई वडील ना वृद्धापकाळाने हा तेवढं एक जरा आमच्या बरोबर वाढली. लय वाईट झालं बरं So का. sad. पण आहे ना तुम्हाला सांगतो आमच्या ज्या कोंबड्या आहेत ना कोंबड्या त्या अशा एसी मध्ये आहेत. आमच्या छपराला पण एसी. हा. मग आता तुम्ही बघणारच आहे. आई वडिलांनी आमचं लग्न करायचं तर त्याच्या अगोदर ते गेले, आता अजून लग्न नाही झाले. हा फक्त ते- त्याच्यामुळे मग आता योग आलाय. मग आणि हे योगाचं सोनं करून घ्या असं आम्हाला वाटतंय. तुम्ही एवढे साधे कपडे कमून घालता? हो. साधे हा. हे साधेपणात तर लय मोठं आहे आमचं. घर राष्ट्र साधं संपत्ती. रेहनीमान. साधं रेहनीमान. बरोबर. राहणीमान राहणीमान. राहणीमान हा, राहणी- राहणीमान. साधे. English ह्या फॉरेन मध्ये medium. शिकलेले आहेत का इंग्लिश इंग्लिश मीडियम. मीडियम सेमी सेमी. पैसा सेमी. एवढा आहे का विचारूच नका. बरं, चला ना तुमचं चला जरा ना दाखवा ना. चला. चला. आमचं दाखवतो चला तुम्हाला जागा हा, बिगा घर. मस्त. हो हो भाऊ सांभाळू ना भाऊ खिळे घुसतील पायात. हे दोन कप्पे घे बरं भरून. तुमचा खूपच जीव आहे. हो मग माझा पक्का भाऊ आहे तो. इकडे हे बघा, इकडे. हे बंगल्याचं काम चालू आहे दोन्ही. अरे वा. ओ पण मला एक सांगा, तुम्ही तर म्हटले होते 8 दिवसापूर्वी जेव्हा आपली ओळख झाली की तुमच्यासाठी आम्ही बंगले बांधतो. तुम्ही तर कामही सुरू केलं. आम्हाला घाईच तेवढी आहे. भाऊ जोक करते जोक. विनोद विनोद. खरं आहे तिचं. हा. ए, राजू लय जोकर आहेत यार हे हे दोन. टँकर चालू कर आणि आपल्याला तेवढं काय? पाणी घे बरं मारून. पैशाची मतलब. ए महेश, हे 2 कप्पे घे एवढे भरून लवकर. आजच्या सगळं काम पूर्ण झालं पाहिजे. म्हणजे हा हिचा बंगला आणि माझा. पलीकडून ए आपण दोघी सख्या बहिणी आहेत ना, मग हा. आपण ऍडजस्ट करू ना. ती कसं आहे ना आपल्याला मोठे मोठे रूमची म्हणजे- सवय म्हणजे- ना अशी. ऍडजस्ट म्हणजे काय करायचं. ऍडजस्ट म्हणजे सेपरेट आहे आपल्याला. हो हो. आपल्याला सेपरेट आणि यांना सेपरेट. ये ना ये ना. हं. आता प्रेम कसं व्यक्त करावं तेच कळलं लई- आम्हाला. लई- हाला, लई हाला. चिटकू नको. पण ऐका ना होय, साडी खूप छान दिसता तुम्ही. म्हणूनच साडी घालते मी. आहे ना? हा तिच्या बॉयफ्रेंडनी हा? ए, काय ते बाया. म्हणजे बाया आहेत ना गावाकडची त्यांनी दिलेली आहे. असं. हा. भाऊ 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 पाणी चालू झालं भाऊ. त्या धुम्मसचं काय झालं धुम्मस. चांगलं जगते ते धुमास आलाय, लगेच ठासून घ्यायचं त्याला. हा उद्या सकाळपर्यंत काम चालू झालं पाहिजे. हा एक नंबर. भाऊ कोण ठासणार आहे. हे किती फास्ट काम आहे. हा मग आमचं कामच तसं आहे. रुबाब म्हणजे आता सगळी यंत्रसामग्री आमची. हा, हा. ए, अरे, चल बरं. चल हे टाकू. चल घे चालू कर चला पुढं. मी तुला सांगतो असला खुश झालो ना मी तुला बघून. अरे काय तिच्या डोळ्यामध्ये प्रेम दिसलं माझ्याबद्दल. अरे एकच नंबर. पेक्षा काय माहिती इतका भारी दिसला का काय विचारूच नको. अरे असं वाटायचं तिला आता लगेच बोलाव, लगेच लग्न करावं, लगेच कुठं तरी हनीमूनला निघून जावा. हॅलो भाऊ. बरं ऐक, हा. ह्या आजकालच्या पोरींला हा. गाडी लागती, बंगला लागतो, हा. चांगलं टापटीपणा लागतोय. हा. ते बघ त्यासाठी जेसीबी बोलिलंय, लय भारी. पाण्याचा टँकर बोलिलाय, लय भारी. आणि ते धुमस मशीन आणलं का हा. एक दिवसात दाना आवरून घ्यायचं. हा. तुला एक बंगला, मला एक बंगला. हा. आजकाल पोरी बंगला बघितल्याशिवाय पण लग्नच करीत नाही. भाऊ मला एक सांगायचं होतं तुला. काय अरे जरा असं रंगीबिरंगी राजा ना माझ्या वणी असं काय नाही राहतं? जमत ना मला तसं, मला अशातच मोकळं बरं वाटत. थोडा प्रयत्न करायचा. नको, मला असंच बरं. बरं भाऊ तुला मी सांगू का. हे बघ कसं होईल माहिती का. 2 सख्खे भाऊ ह साडू ह आणि 2 सख्या बहिणी जावा. अयो, हो आईला लयच भारी होईन मग. म्हणजे ते दोघी बहिणी एकाच घरात आणि दोघं भाऊ पण एकाच घरात. म्हणजे दोघं भाऊ तर एकाच घरात. आता फक्त कधी आलटी पलटी नाही झालं पाहिजे, म्हणजे तेवढं बरं होईल. आलटी पलटी म्हणजे काय नाही, चल तुला नाही कळायचं ते. चल ते जेसीबी बोलून ते लगेच सुरू करू काम आपण. हा बरं आपलं ना इम्प्रेशन असं भारी पडलं पाहिजे ना अरे भाऊ. आपल्या इम्प्रेशनाला तू नादच नको करू. भाऊ अशा दोघी आहेत ना, हा अशा भाळल्या पाहिजे आपले. भाऊ तुला बघितलं ना की माझा असा कॉन्फिडन्स वाढतो ना. हा, चल चल, चल चल, चल लवकर. भाऊ चल. महेश महेश खाली या. बोला. काय वर्षी आला तू? बरं वेळ झाला येऊन.
अरे बराच वेळ मग काम सुरू करायचं ना, आमची वाट बघत असला. भाऊ, हा? एवढं चिडू नको, ओरडू नको, शांततेने बोल. अरे बंगले झाले पाहिजे लवकर, ते आले तर त्यांनी काय सांगायचं. एवढं जरी दिसलं ना तरी लय झालेलं आहे. आलं का हा. लक्षात? तर त्याला व्यवस्थित काम समजून सांग काय करायचं महेश, ते. आजच्या आज ह्या गटात दोन्ही मुरुम भरून झाला पाहिजे, कारण हे दोन्ही बंगले लेवल झाले पाहिजे. आज बांधकाम चालू करायचंय. गोट्यामध्ये मुरुम म्हणजे काय भानगड आहे? मला काय समजलं नाही. अरे पप्या तुला नाही कळायचं, ग बस तू. खरं महेश, तुझं बरं लग्न का? झालेलं आहे का? महेश, हा? लग्न झालंय? नाही झालं. नाही झालं, बरं झालं. किंवा आपल्या पण केलं. आपल्यातलंच हे. बरं तेवढं ते मुरुम भरून घे. बरोबर घेतो. टँकर बोलीलाय, हा. तू मुरुम भरून झाला का टँकरनी पाणी मारायचं आणि परत धुमस मशीन आणलंय चालतंय. एका दिवसात. आयला 3 वर्ष झालंय वॉचमॅन म्हणून काम करतोय मी. ह्या दोघीला पैसे पुरवतोय, पोरी भेटानात. हा ज्यांची गाठच घेतो गाड्यानं. इथं वॉचमॅनचं काम करतोय, अख्खा पैसा त्यांना नेऊन देतोय. काय चाललंय काय नाही 3 वर्षात. मला तर काय अजून काय चुना लावत्यात का खरं प्रेम करत्यात. मी तर करतोय त्यांच्यावर. बघतो आज गाठच घेतो त्यांची, जातोच. काय होईन ते होईन. आजचे दिवस जरा कामाला सुट्टी मारतो आज. आयला पाणी मारलंय आत्ताच. सुनीतीला आणि त्याला आज फोनच लावायचा गाड्यानं. आज बोलूनच घेतो इथं कामावर. म्हणून व्यवस्थित ना. हॅलो, अरे मी कामावर इथं पाणी मारलंय, बसलो इथं. या तुमच्याकडे काम आहे दोघीकडं. हा दोघी या. बरं बरं, लवकर या लवकर या. हा पैसे आज पगार झालाय, तुम्हाला पैसे देतो ना. हा 5 मिनिटात येतात का? बरं बरं. पैसे होणे धावतच निघल्या भाऊ. आले आले 5 मिनिटात. काम करू लय वैताग आला गाड्यानं आता. बापरे. हा काय झालं? जाऊ दे मरते, काय काम करू कटाळा आलाय मला. बरं ऐका, हा. आता तुम्ही सावलीत आहे ना, काळ्या पडताना उन्हात चला. काय सावलीत काळ्या? आपण उन्हात उभा येत. हा मग आता सावलीत चला सावलीत असं चला. म्हणत. हा चला चला चला. कॉमेडी लई झेलावला. कॉमेडी म्हणतात त्याला. उन्हात या. उन्हात या नाही, सावलीत सावलीत या. या सावलीत या सावलीत या. काळ्या पडताना बायका होणार आहेत माझ्या. हा? मला काय म्हणायचंय, हा. 3 वर्ष झालं मी इथं वॉचमॅन म्हणून काम करतोय, तुम्हाला पैसे देतोय. ते होतं मी जास्त प्रेम करतोय, तसं दोघे करतोय. हा, दोघी लग्न कोण करणार नेमकं माझ्या संग, मला सांगा ना. ते विचार करू ना. विचार आम्हाला करा. तसं तू हा. दोघीला आवडतो हा का? माझं बी काय अडचण नाही, मी दोघी संग लग्न करायला तयार आहे. पण कधी? तसं नाही चालणार. नाही? आता कोणाला तरी एकीला करावं लागेल हा ना. हा मग बरोबर कोणतरी आहे. एकीने करायला पाहिजे ना लगेच. हा. ही कराल ना. हा का? हा. अरे मी 3 वर्ष झालंय हाताने तुकडे करून खातोय. माझे आई बाप नाहीत, मला एकटा राहतोय मी इथं. वॉचमॅनचं काम करतोय, पगार झाला का सगळा तुम्हाला देतोय. 100-150 रुपये मला खर्चाला ठेवतोय. खूप गरमी आहे. हा. पैसे. लगेच का? पैसे. लग्नाचा विषय काढला का पैसे? नाही तसं काही नाही करायचंय, आम्ही विचार हॅलो? करतो. लवकरात लवकर. हा देतो ना पैसे तुमचे. हा देणार आहेत तुमचे पैसे. लगेच पैशाचा फोन आहे आला. ना. लई अहो आवडतं. आमचं सामान नका फेकून देऊ. तुमचे पैसे देतो. अहो आम्ही तुमच्या पुढे हात जोडतो. आम्हाला थोडा वेळ द्या. आम्ही कोणी- लगेच कोणाला पैसे पाहिजे? हा? पैसे देऊ घेऊन कोणाला? येतो. बघा ना लई हो. आवडतं हा? आत्याच्या. भेटले पैसे? म्हणून त्यांना, भेटलं ना? भेटले. हा आलोच 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 मला हा. 150 खर्चाला ठेवतो. जा घेऊन बाकी सगळे. 150 खर्च बस बस लय झाले मला. हा. काकाचा फोन. हॅलो जा जा. ऍडमिट. बापरे. आता पैसे लागत आहेत का? ठीक आहे, वागन ना. बाई, तिथं पण पैसे लागत आहेत. हा का? एवढं होईन का ग? होऊन जाईल. नाही मी अजून मालका कोण ऍडव्हान्स घेतो, देतो तुम्हाला अजून. उद्या हा, उद्या उद्या दे. द्या. हा, उद्या. हॉस्पिटलला पण येतो. हा 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 लगेच आलो. हा या गोट्या तू किती है ना? चांगला आहे हा. खरंच. तेव्हा चांगला माणसासारखं आहे. भेटला रे. तेवढं लग्नाचं बघा फक्त, देण्यात राहू द्या. हा बघतो. आता एवढे सगळे पैसे ह्या हाताने घेतलेत, ह्या हा. हाताने जातील. पैसा किती महत्वाचा. आमचं- मी मोठी आहे ना, माझ्याकडे राहू दे. तुला नाही कळत. अजून लागलं ना अजून देतो मी मालका कोण मी ऍडव्हान्स. फोन लावून उद्या हा, जर काही फोन लाव घडलं मला. तर हे बघा तुमच्याकडे मोठमोठा नको मोबाईल. आता- आता नको. माझ्याकडे बटनाचा मोबाईल वापरतो मी. जास्त ऐका. वर नको करू, जास्त वाटतं. हा काय झालं? तुमच्याकडे मोठमोठा मोबाईल मी करतो मोबाईल वापरतोय. तू लई चांगला रे, मनाने लई चांगला गोट्या. तेवढं लग्नाचं फक्त बघा. हा हा? गोट्या हा? काळजी नको करू. लग्न तर आमच्या दोघी मधून कोणीतरी एक करणार. एक करा नाही तर दोघींनी करा, पण करावं.
विचार करतो आणि येतो आता मी टेन्शन मध्ये आम्ही फोन आला, चल बरोबर. चल पटकन, फोन नको उचलू, चल. खरं म्हणतात का चुना लावतात हे बी कळा ना मला. बघावंच लागणार यांच्या माग मागच जातो आज. ए, पापे अरे त्यांचा फोन आला होता, कशाला आला असेल रे फोन? तुला काय वाटतं कशासाठी आला असेल फोन? आता दुसरा कायला येणार आहे? सोपं आहे हा. अरे त्यांना पैसे लागत असतील म्हणून फोन आला असं. दुसरं कशाला फोन करतायत ते अरे आपल्याला? सगळं खरं झालं. इथं आला पगार का दे तिकडं, आला पगार आपल्याला का दे तिकडं. हा हे पैसा देऊन देऊन आपल्याला भिकायला नाही लावा त्यांनी. इथं दुकान लागलंय भाऊ. एक इथं काय टाइमचं आता जेवण सगळं आहे. दुकान आपलं. असं दुकान बरोबर आहे पण आता काय कर, पैसे देऊन तरी पोरगी भेटली पाहिजे की अरे नाही? पण आजही त्यांनी बोललेलं आता जायचं का नको? जायला तर पाहिजे. बघ आता आपण प्रयत्न केला तर आपल्याला आपला संसार होणार आहे, आपलं लग्न होणार आहे. हा. आपण हे सगळं काय रचलेलं आहे. हा? आता एवढे 3 महिन्यापासून पगार देऊ राहिलो, पैसे देऊ राहिलो त्यांना. हा? आता आपण असताना विचारू की तुम्ही आज आमच्या बरोबर कधी लग्न करणार आहे का? करणार काय आहे. करणार आहे? असं का सोक्ष मोक्ष करून टाकू आज भाऊ. पैसे मागितले ना हा. तर लवकर द्यायचे नाही. बर अगोदर लग्नाचं हे सांगा तारीख आम्हाला, बर आणि मग पैसे देऊ आपण. देऊ ना पैसे द्यायला. हा. आपल्याला नाही म्हणायचंच नाही. अरे पण मला एक सांग, हा. आपण हे सगळं त्यांना देणार आहेत ना, पण त्यांनी एकदा लग्न तर केलं पाहिजे आपल्या सगळं. हे सगळं त्यांची, आपली इस्टेट त्यांचीच आहे नाही. हा त्यांची ते मग ते त्यांना आपण ते सगळं सांगून बसलो मग हा. तरी पण ते आपल्याबरोबर लग्न करायला काय तयार नाही होते. मग मला ते हेच चुना तर कळत नाही लावायची आपल्याला. चुना हा चुना काय माहित आता लावता येत नाही लावत. मला नाही वाटत नाही, राव, लय पोर चेहरे तर लय भोळ्या आहेत बिचाऱ्या. भोळ्या पण येतात, दिसायला सुंदर पण हा, येतात. सुंदरपणे. आपल्यावाली तर लय भारी, म्हणजे तुझी वहिनी तर लय भारी आहे. हा, तुझी पण म्हणजे माझी पण. लयच भारी आहे. काय बरं जाऊ दे, ती तिकडे जातील, वाट बघतील आपल्याला, जातील निघून, आपण जाऊ. चल मग चल. ऐक सुने, हे बघ आता ते दोघं येणारच आहेत. एक तर ना ही लई मोठी पार्टी आहे, असं सोडायचं नाही या दोघांना, समजलं का? मोठी बघ ना, एवढा बंगला आणि गाडी. तेच लय पण लय भारी म्हणते. टाऊक भेटलाय आपल्याला. हा, मग आता ते दोघं येणार आहेत, असं बाटलीत माझ्या घोळायचं. आयडिया, हं. तू काय कर, त्या पायजामावाल्याला तिकडे घेऊन जा ना, असं मस्त प्रेमाने बोल, आणि मी या बारक्याला घेऊन जाते. तसं पण प्रेमाने बोलायला तुला माहित आहे मी लयच भारी आहे. काय छोटी काय कमी आहे का? तुला मी ट्रेन केलंय तेवढं. बरं ऐक, पण त्यांना कळता कामा नाही बरं का, आपण पैसे अजिबात मागचे नाही. आहेत असं दाखवायचं आमचं तुमच्यावर लय प्रेम आहे, आम्ही राहू शकत नाही. ए, आलेत आलेत. बरं लक्षात बाई, ठेव बरं का त्या किती- गोष्टी. किती चांगले आहेत ना ग ते, म्हणजे आपलं नशीबच उजाळलं हा बाई. ना, हा. मला म्हणजे लय आपल्याला प्रेम आहे वाटलं पण बाई. नव्हतं आपल्याला असे नवरे भेटतील तेच म्हणून. ना, तिकडे लक्षात ठेव बरं हा. का, जे सांगितलं ते लक्षात हा, ठेव. हा. म्हणजे माझ आई, दोघं हुकले वाटतं. तुम्हाला दोघांना ऐका ना, तुमच्या दोघांना पण 100 वर्ष आयुष्य, तुमच्याच विषयी बोलत होतो आम्ही. 100 वर्ष नका देऊ, लय झाले सर 60-65. आपल्याला सोबत नाही जगायचं 100 वर्ष. हा? जगायचंय ना. अयो, मग? 100 वर्ष तुझ्या सोबत. वा 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 वा. मला तर अशी मजा येईल ना. ऐका मला तर ना. असं गाणं सुचलं ना एकदम नाही भारी. नाही नाही नाही, मला आहे ना थोडं बोलायचंय. हा, तिकडे जाऊन गाणे म्हणा, आम्ही इकडे जाऊन गाणे म्हणतो. चला तिकडे कोपऱ्यात इकडे जाऊन बसूया. हा बस इथं. ला 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 ला. वाव, कसलं भारी वातावरण आहे ना. आणि तुम्ही असं वाकडे का बसले? काय बाई सांगू, कसं ग सांगू, मलाच माझी वाटेला काहीतरी होऊन गेलंय आज. काय बाई सांगू, काय सांगणार आता सांगा बरं तुम्ही. तुम्ही कशाला म्हणायचे तेव्हा आता? ऐका, जोपर्यंत आपलं असं असं होत नाही तोवर तुम्ही, आणि एकदा असं असं झालं का तू. मी तसंच करीन मग. हा वा. काय गं? मला तुला मजा येऊ राहिली. इथेच बस, इथेच बस. इथं बसायचं. बस ना. बस ना, मला तर लई भीती वाटते. हात दे हात दे हात दे. हे इथं काय दलिंदर आहे? हा? काय नाही, काय म्हटली का? नाही तू किती चांगला आहेस ना. हो ना. हा. किती छान वाटतंय ना. असं मस्त वातावरण, छान अशी मस्त हवा सुटलीये. रुपेरी वाळूच्या माडाच्या वनात ये ना, लाला चंदेरी चाहूल लावीत प्रीतीत ये ना, लाला मनात ये ना, मिठीत मिठीत घे घे ना. ना, जवळ ये ना, मिठीत घे ना. वा वा, हे आवाज किती छान आहे, रोमॅन्टिक. हो, मला सिंगर व्हायचंय ना. सिंगर व्हायचं तुला? हा, त्याच्या हा. नाही नाही, खरंच हो तू सिंगर. हा. सिंगर साठी लागणारा जेवढा पण पैसा लागेल ना तुला, हा. मी खर्च करायला तयार आहे. बर बर. पण आहे ना, सिंगर व्हायचं ना, आधी लग्न करू आणि मग तू सिंगर हो. मग आहे ना,
तुला मी ना पाहिजे तर ना डिप्लोमा करू आपण सिंगिंगचा. तू जा मुंबईला. लग्न करणार आहेत ना आपण, कधी- माहिती आहे ना. मला तर ते पण तेच विचारायचं होतं मला की आपण पण कधी काय लग्न झालंय ना, करणार आहे? ते माझे काका आमच्या दोघींना सांभाळतात ना, हा हा ते आजारी असतात. आजारी त्यांचा असतात? हॉस्पिटलचा कॉल येतोय, पैसे भरायचे. काकांना हॉस्पिटलला. बरं मी काय म्हणते, हा सध्या काय ना थोड्या अडचणी चालू आहेत. एक तर ना आता मुलींनी बघा जेवढं चांगलं सुंदर हा लक्ष आहे? ऐकतोय जेवढं सुंदर राहावा, जेवढे वेशभूषा कपडे व्यवस्थित घातले तर किती सुंदर दिसतात मुली. आणि तुम्हाला मी साडीवरती आवडते ना. ताई आवडते साडीवर मला, आणि अशी लाल साडी घातली का माझं सगळं लाल रक्त सळसळत. मग तेच तुमचं रक्त सळसळायला ना हा. 1-2 साड्या घ्यायच्यात बघा. एक 1800ची आहे आणि एक 7000ची आहे. म्हणजे असं का? असे मला 8000 रुपये लागते साडीला. आणि 2 चप्पल घ्यायच्यात मॅचिंग जशी तुम्हाला आवडन तशी डायमंडची. हा घेऊ ना. हा केव्हा घ्यायची? उद्याच घ्यायचंय. उद्याच होय. हा आणखीन 1-2 दिवस नाही जमणार. पगार होईल ना तर आमचा पगार होईल. पगार कसला म्हणजे- पगार? याचा डेअरीचा पगार येईल ना आमच्या दुधाचा. पण तुमच्याकडे खूप आहे ना, मग डेअरीच्या पगाराची वाट कशाला बघायची काय असतं जिथल्या तिथं जिथं वापरलं पाहिजे. जाऊ द्या मग तिकडच. तुमचं असं जर असेल तर मला नाही बोलायचं तुमच्या सोबत. ऐक ना, किती खर्च सांगितलाय डॉक्टरांनी? 3 लाख रुपये खर्च सांगितलाय. 3 लाख रुपये? 3 लाख रुपये फक्त? बापरे. एक मिनिट, काय झालं? फोन आलाय कोण? हॉस्पिटल. काका काका. काका हा. हॅलो, काय? हा तेच बघते मी. ते डॉक्टरांनी सांगितलंय ना, आधी 20-25 हजार भरायचे आणि 10 दिवस ऍडमिट आहेत ना अजून. हं. मग टप्प्याटप्प्यात पुढचे भरीत जायचे ना 20-25 हजार. हा, हा. मी घेऊन येते, काही करीन. हं. जाऊ दे, आपण घरात विकून टाकू. नाही. ते भाड्यानेच आहे. ते नाही, येते घेऊन, काहीतरी करते. हा, करा हा, करा करा ठेवते. करा. हा, लगेच येते इमर्जन्सी आयसीयू मध्ये. हा? अयो, अयो, ठोके वाढलेत. बापरे. बरोबर आले. अरे बाबा लय सिरियस आहे का? नको 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 सुनीता नको रडू मला बाबा नाही. सुनीता मला नाही रडणार ना तू. एक तर एवढा जीव लावते हो तुम्हाला मी. ह्यो जीव अजून कोणी एवढा जीव लावला मी कधी कोणाला लावला नाही. लढू नको ना. ऐक ना, न. बस सांग कवा जायचं साड्या चपला आणायला? उद्या होय. हा चल आपण जाऊ. मस्त पैकी 2 साड्या घेऊ, 2 मॅचिंग चप्पल घेऊ तुला ह्या लाल साडीवर. हा हा. त्या चपलाने थोबड जोडी. काय म्हणलं? म्हणलं त्याच चपला घालून येईन तुमच्या हा, समोर. ये. मग द्या ना पैसे. लगेच हा कसं आहे, माझ्याकडे ठेवते ना जपून, तुमच्याकडे हरवते. निघत नाहीत काय? हा निघत येत. ते काय रबल आहे ना, हा ते गुतात कधी सगळे काढा मग सगळे. काय सगळे काढी दो. बस का तेवढे? अजून एक सांगायचं होतं. हा आता हे तर उद्याची शॉपिंग होऊन जाईल. हा. जरा अडचण होते अजून एक. काय म्हटली का तुम्हाला? वाचव रे माझ्या काकांना. वाचवणार आहे तुझा का? काळजी करू नको. चल मी येतो ना तुझ्या सोबत हॉस्पिटल मध्ये. पैसे देतो मी तुला. पटकन दे, पैसे पटकन दे. लगेच देतो तुला पैसे मी. अगं त्याच्यासाठी तर आणलेत मी पैसे तुला द्यायला. अगं बरं ऐक काय करते तू? ठोके वाढले होते. ठोक्या? ऐक ना, बरं वाटतंय. मी काय म्हणतो आपण जायचं का दवाखान्यामध्ये? काश के हम होश में अब आने न पाए कुछ नगमे तेरे प्यार के गाते ही जाए. वाह वाह वाह. सुनीता तुझे काका आजारी असताना सुद्धा तुला रोमॅन्टिक होणं जमतंय हे पाहून मला फार आनंद झालाय सुनीता. बरं ऐक सुनीता, मी येऊ का तुझ्या सोबत? काका मी रात्री थांबतो पाहिजे तर काकांच्या शेजारी हॉस्पिटल मध्ये. हा सुनीता, मी येऊ का तुझ्या सोबत? नाही, 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 काका
मी नाही, थांबतो ना रात्री तिथं आहे काका. ना बाहेरचं कुणीच असं यांना आहे ना फक्त घरचेच लागतात. काकांना आहे ना असं कुणी बाहेरचं पाहिलं असे येडवणी करते ते. मग आपण लग्न करून मग घेऊन चाल मला त्यांच्याकडे. लग्न करणार आहेत ना आपण. लग्न करणार मग आधी लग्न करा वयच त्यांना नाही सांग. अजून आपलं. काय वय नाही? माझं अजून 18 पूर्ण नाही, अजून आधार कार्ड वर नाही, हा. नाव नाही, माझं मतदान कार्ड नाही, माझं पॅन कार्ड नाही, माझं काहीच नाही. अगं मी करून देतो ना सगळं, तू कशाला काळजी करते? अहो लय अडचणी नका काढू. कधी लवकरच आता काय आज न उद्या लग्न होईनच. कुठे टाइम चाललाय तवा? टाइम हा? या टाइम सगळा निघून गेलाय ना, आता काय राहिलंय? नाही तसं नाही, ते असं नाही, पण आहे टाइम आपल्याला, लवकरच करू आपण. नका हो, आता नाही सहन होत मला. लवकर द्या शब्द आणि हा. घ्या उरकून. हा हा. नाही करू आपण लवकर, पण 4-5 दिवसांनी तेवढं पैशाचं करा ना. हा करतो ना, पप्प्याला सांगितलंय. हा हा. तेवढे ते आपले बँकेतले पैसे आण काढून. जास्त नको आहेत मला, फक्त 20,000 पाहिजे. किती 20? हा, हा इकडे बघा ना, मी इकडे बसले. नाही बघा तो किती आहे अकाउंटला शिल्लक फक्त. शिल्लक तुम्ही तर म्हटलं तुमच्याकडं, तुमच्या एकट्याच्या नावावर 75 एकर आहे ना. बांधकाम काढलंय, खर्च आहे लय मग माग. त्याला काय होतं तेव्हा? तुमच्या तर कोंबड्यांना पण एसी आहे आणि माझंच नाव, मी तुमच्यावर प्रेम करून नाही, चुकी नाही, केली. एकदा तुम्ही माझ्या घरी आल्या का मग काय काय करायचं ते सगळं तुमच्या ताब्यात. बँकेचे अकाउंट असं नसतंय. एकदा जमीन- लग्न झालं ना तर नवरा असा हात जरा हे आकडत असतोय, म्हणून ना लग्नाच्या आधीच माझी मज्जा करून घ्यायची, नाहीतर मग जा मला नाही करायची लग्न. लग्नाच्या आधी मजा, नंतर काय सजा करणार आहेत का तुम्ही? अं, हा? असं काही नाही, हा. देईन. आपण लवकरच लग्न करू. हा मग तेच मला म्हणायचं होतं, लवकर लग्न करू. लईच उतावळा नवरा दिसतोय. हा ना, काय झालंय? हा बरं, मी काय म्हणतो, आपण आहे ना मस्त पैकी असं लग्न करू आणि मला काकापाशी घेऊन जा आणि काकांना सांग घरचाच माणूस आहे, आणला तुमच्या शेजारी झोपायला, 2-3 दिवस सहन करेन मी. हा, पुढे एक लेकरू, मागे एक लेकरू. पुढं 2 आणि माग 2, 4 पाहिजेत मला. हा, हा माझी बहीण आवाज देत, चला तिच्याकडे जाऊ, काय म्हणते बघू. चला चला लवकर चला. उठा पटकेशीन. काय? हॅलो, हा काय म्हणली तायडे? बाबा, आले आले. अरे काय म्हणली? बाबा, काय म्हणली? बाबा बाबा, आले आले, थांब. हा. हा पैसे घेतले मी, आले तुझ्याकडेच येऊ राहिले. हा. हा हा ब- हा, ते सामान ना. हा. अयो नाही नाही, आले. 1 मिनिट. चल ये ये इकडे. जा, जा, जा. ये. जा, जा. चल पटकन. तुम्हाला आवाज दिला होता. हा. अगं हा. ते फोन आला होता हॉस्पिटल मधून. हा, झालं वाटतंय ना हा. काम हॉस्पिटलचं. हॉस्पिटलचं. हा, हा. माझं पण झालं. काकाचे आयसीयू मध्ये ठोके. हा वय, कोणाचे? माझे जरा ठोके वाढले होते. यांचे काका आहे ना, यांचा काका Hospital काका मध्ये लय तो. सिरियस आहे. Serious आहे. डॉक्टरांनी ना त्यांना फक्त 3 लाख रुपये खर्च सांगितलेला आहे. 3 फक्त? लाख असं ते म्हणतात. हा हा हम्म. तेवढं होईल ना मग काम. ते पण काम आम्हीच करायचंय का? आता कसं? ते तुला रूम महत्वाचं आहे. भाऊ आपल्यालाच करावं लागणार 3 लाखाचं जा काम. बँकेत जाय काढून घेऊन आणून दे त्यांना. देतो ना देतो. मी तर त्यांना म्हटलं की मी येतो तुमच्या सोबत दवाखान्यामध्ये, काकापाशी झोपतो. इथं काम चाललंय आपलं, काय जातो तो पैसे आणून दे फक्त. नाही, आमच्या काकाला आहे ना दुसरे लोक पाहिले ना त्यांना असं सदमा येतो. हा, आणि तसं पण आपल्या घराचं काम चालू आहे आता, लवकरच आपला Serious, बंगला serious होईल. mode, serious हा, mode. बंगला होईल. मग आता- बंगला होईल त्याला अयो रडायचं ते कशाला? सामान तुला फोन फोन आलता ना, ते सामान का टाकून देऊ राहिलेत आपलं. हा, काय तिकडं झालं? जावं लागेल. काय झालं? आपलं सामान रूम भाड्याने. भाड्याचं आमचं जे सामान आहे ना, बाहेर टाकू राहिलेत, काय? त्याच्यामुळे आम्हाला लय टेन्शन आलंय. मग जाऊ दे ना, टाकू दे ना, ते सगळं सामान आहे ना आमच्या घरी आणून टाका आणि तुम्ही आमच्या बरोबर संसार नाही, करायला असं बरं सुरुवात नाही करा. वाटत लग्न आधी. लग्न लोकं काय करून टाकू म्हणतील? ना भाऊ, आपण तुम्ही ते म्हणतो यांना लग्न करून टाका, लग्न तर हेच तयार होत नाहीये. आता मध्येच तुम्ही काका इकडे आला. दवाखान्यात जा, आम्ही दोघं जाऊन सामान घेऊन येतो. लग्न आधी माझ्या नावावर जमीन करावं लागेल थोडीफार तरी. आईला आज आहे ना, आज दोघी पैकी एकी संग तरी लग्न करीत असतो. आज हार आणलाय, मंगळसूत्र आणलंय, नाही तर दोघीला एकीला हार घालतो आणि एकीला मंगळसूत्र घालतो. पण आज लग्न केल्याशिवाय राहतच नाही. आज लय पैसे दिले त्यांना, 3 वर्ष झाले आता राखाडलेलोय मी, पोरी भेटत नाही म्हणून यांच्या मागं लागलोय. हा कशी हम्म. नशिबान थट्टा होईल होईल का? आज मांडली. होईल, होईल. नको रडू. गप. काकाचं बरोबर आहे. ही लहान आहे ना, लहान आहे, तिला सहनच होत नाही. होईल होईल असं का? कोणाचं परत काय तू बोल काका. हॅलो. काय? हा, ती रडती. आम्ही पैसे घेऊन येऊ राहिलो. ठेवा.
काय झालं? बापरे बरं नाही काकाचं माझं हृदय फाटलं होतं. फाटू नका देऊ, त्याच्यानंतर आम्ही फाटायचो. सांभाळा सांभाळा स्वतःला बस, स्वतः आणि सांभाळा गप्प ना बाई, स्वतःला गप्प. सांभाळा स्वतःला एवढं नसतं सांभाळा टेन्शन घ्यायचं. सांभाळा, सुनीता हे आहेत आपल्या सोबत हा. जोपर्यंत हे आहेत आपल्या सोबत आपल्याला काहीच काळजी टेन्शन नका घ्यायची करू. काळजीच नाही करायची. हा. हा तुला किती दिलं? तुम्ही काळजी करू नका आहेत बरं. आमच्याकडे आहे ना 150 एकर जागा आहे. अहो तुमच्या काकासाठी आहे ना आम्ही ती सगळी जागा विकून टाकू विकू, पण आणि काकाचं काकाला आहे नीट ना, करू. काकाला नीट करू आणि आपल्या बंगल्याचं काम चालू आहे ना ते काम पण थांबून टाकू आपण आहे ना सगळ्या गावांना सांगून टाकू तुम्ही येऊच नका कामाला आमचे काका जोपर्यंत नीट होत नाही सगळे पैसे काकाच्या ऐक ना, नाही मायापेक्षा पैसे माझा भाऊ लय आल्यावर चांगला आपल्याला आहे. काका मारून टाकावं लागणार तर काका कुठून फायदा करा. तेच तर असं. काय 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 म्हणजे काका काकाची लय आठवण येऊ राहिली. काका चला ना मी नेतो ना काका पैसे तुम्हाला नाही, तुम्ही नाही, हा आम्हीच जातो. मीच जातो. बर आपल्याला हनीमूनला कुठं जायचं रे? हा जायचं माहितीये का तुम्हाला तिथं पाणी मारायला जायचं कामावर. गोट्या हा गोटू तुला त्याच्या बरोबर लग्न करायचंय. तुला त्याच्या बरोबर लग्न करायचंय. हा मी येणं तर असंच हातात घेऊन. अरे तुम्हाला माहितीये का आम्ही तिघ पोट भरायला एकाच गावातली इथं आलेलो आहेत. कंपाऊंडच्या इकडून मी कामाला आहे वॉचमॅन आणि कंपाऊंडच्या पलीकडून हे दोघं कामाला आहेत. यांच्या ए, बायका अरे गप. रोजाने 300 रुपये रोजाने लोक कामाला जातात. किती खोटं बोलतोय हे बघ. आमचं लग्न करायचं म्हणून बोलू नको काही पण. हे बघ किती पैसे येतात पैसे दिले त्यांनी यांच्याकडे आम्हाला. 75 गुंठे हा, 75 एकर यांच्याकडे 75 एकर एवढी यांना जमीन आहे. गावाकडे 1.5 एकर बी नाही. 75 नाही 1.5 एकर बी नाही. इकडे ए, आम्ही पोट काय भरायला. खोटं काय बोलला तर तू? एकाच गावात जा बरं तू तुझ्या कामावर जा बरं कशाला आला तू इकडे काय जा बरं काय म्हणतो त्यो म्हणजे तुझं म्हणणं आहे, हे दुसरीकडे कामाला आहे. हा हे नाही हे पैसे तुम्हाला दिलेत नाही. हे पगार झालाय त्यांचा पण ते पैसे दे आणि ते समजलं घर का? कोणाचं आहे ते काम चाललंय? हा मुंबईच्या माणसाचं यांना वॉचमॅन म्हणून माझ्यासारखं कामाला ठेवलेलं आहे. यांच्या बायका आहे ना 300 रुपये रोजाने कामाला देत आणि मग इकडे तुमच्याकडे टवळक्या करायला ते दोघं. अरे लग्न झालंय ते सुद्धा सांगितलं नाही हा? लग्न झालं. दोघांना पैसे तुझे- द्या ना ते. पैसे हा वय पैसे बाबा, हा? 2 मिनिटं झाले पैसे. तुला आता इंगा दाखवते मा काय असतं ते हा? जा इथून निघ, निघ. हा जा हा पैसे राहू दे ना खिशात. काय पैसे तिकडे टाकले होते होय तू बरं झालं सांगितलं तू नाहीतर काय झालं असतं आमचं. काय नाही तुमचं चांगलं काहीतरी व्हायला पाहिजे. हा? मला अपशितात त्यांना अपशितात. तुम्ही नुसतं पैसे मागच्या का रे? आमची असं चूक काय? आम्हाला मी इथं तयारीत आलोय. मंगळसूत्र घेऊन आलोय. हार घेऊन आलोय. हार मग चूक समजली ना. तुला नको तुला बरं एकीला मंगळसूत्र घालतो एकीला हार घालतो. नाही तू काय कर, माझ्या ताई बरोबरच लग्न कर. ती तुला लय सुखाने ठेवीन. पण माझं प्रेम तुझ्यावर जास्त होतं. नाही पण ताई लय सुखाने ठेवीन. तिच्यावर जास्त होतं. नाही, ताई तू कर ना तू करून घे ताई तू करून मगाशी घे पण आपण सांगितलं होतं घाल ताईच्या गळ्यात घाल. वा 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 वा. तुला नाही मंगळसूत्र नाही हा? ताई ताई मी दोघीला सांभाळतो ना. नाही हा? मी लहान आहे अजून. लहान आहे हा पैसे घ्यायला बरी मोठी. 18 वर्ष पूर्ण आहे का? हा हे बी घालू का? हा. हा ती 12 वर्षाची आहे. दार आहे का तू मोठी? नाही आता नको आमचा काका काय झालं तुमच्या काकाला? आम्ही दवाखान्यात जाऊन आलो आता लग्न झालंय तसं पण आपलं चला काका चला काका